मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। जर तुम्ही उपनगरात फिराल तर तुम्हाला वाटेल की ही राजधानी खड्ड्यांमध्ये बुडाली आहे। बीएमसीच्या आकडेनुसार 7,000हून जास्त तक्रारी नोंद आहेत जनतेची की रस्ते कमी पण खड्डे जास्त आहेत, पण त्यावर आजपर्यंत कुणी एक कारवाई केली नाही किंवा रस्ते दुरुस्त केले नाही। जास्तच त्रास उपनगरात होतोय तो म्हणजे मालाड, घाटकोपर, मुलुंड या परिसरात। तुम्हाला जर आकडे सांगू तर असे आहेत, भांडूपमध्ये 1500हून जास्त तक्रारी आहेत, घाटकोपरमध्ये 774, अंधेरी पूर्वमध्ये 758, मालाडमध्ये 750 आणि मुलुंडमध्ये 735 लोकांनी तक्रारी नोंद केल्या आहेत। तरी बीएमसीने आजवर रस्ते दुरुस्त केले नाही। हे आकडे नाहीत, ही रस्त्यांची दुर्दशा मोजणारी एक लाजिरवाणी गोष्ट आहे। रस्त्यांची एवढी बिकट परिस्थिती का? जर दरवर्षी कोटींचा फंड पास होतो, टेंडर पास होतो, तरीही रस्ते एवढे बेहाल का? एवढा पैसा जातो तरी कुठे? मुंबईच्या रस्त्यांवर चालणं म्हणजे आता जीपीएस म्हणावं लागेल, म्हणजेच गॉड प्लीज सेव्ह मी। आता लवकरच इलेक्शन सुरू होणार आहे, तर मुंबई बदलू, विकास करू असे म्हणणारे येतील तर त्यांना नक्कीच जाब विचारा की हे रस्ते कधी दुरुस्त होणार आहेत। नाही तर एक जण कोणतरी खड्ड्यात पडेल आणि असा एक अपघात किंवा अशी दुर्घटना होईल, कारण रस्ते एवढे खराब झाले आहेत की पावसाळ्याच्या वेळी रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे अपघात घडू शकतो। आज मुंबईत पोलीस रिपोर्ट पेक्षा जास्त पोटहोल्स रिपोर्ट झाले आहेत, तर नक्कीच या गोष्टींचा विचार करा। तुम्हाला असेच आम्ही मुंबईचे अपडेट्स देत राहू, तोपर्यंत फॉलो करा बंधू न्यूजला।